Good morning. Last time we solved practice set 40. Okay. In that 5 examples are there. And all examples already we आपण ते सोडवलेले आहेत. आता आपण पुढच्या भागाकडे जाऊयात. आपला जो फॉर्म्युला आहे S is I is equal to P/N/R upon 100. Here I, P, N and R. 4 टर्म्स आर देयर. चार वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. प्रिन्सिपल, इंटरेस्ट, प्रिन्सिपल, नंबर ऑफ इयर्स म्हणजे याला मुदत म्हणतो आपण मराठीत, आणि आर रेट ऑफ इंटरेस्ट. ओके, हे चार गोष्टी आहेत. आउट ऑफ दॅट इफ यू हॅव गिवन 3 एनी 3 यू कॅन इझिली फाइंड आउट द फोर्थ. चार पैकी 3 दिलेले असतील तर तुम्ही चौथी काढू शकता. अशा टाईपचे एक्झाम्पल आपल्याला बघायचे आहेत. आणखी एक पाचवी अमाऊंट. ओके, आणि दोनच फॉर्म्युले बघा, हा एक आणि A इज इक्वल टू P प्लस I. हे दोनच फॉर्म्युले यूज करायचे आणि त्याच्यावर उदाहरणं सोडवायची आहेत. आतापर्यंत 40 मध्ये आपण P/N/R इज गिवन, देन यू कॅन फाइंड I एज वेल एज A. ह्या टाईपचे एक्झाम्पल पाहिले. नाऊ आउट ऑफ दॅट 5 एनी 3 आर गिवन, you can easily find the remaining 2. okay, so just listen. आता आपण पहा 41 कडे जाऊयात आपण. खूप सोपं आहे. पेज नंबर 73. प्रिन्सिपल P 25,000 रुपीज, अमाउंट 31,000 रुपीज, टाइम is equal to N, 3 years. What is the rate of interest? That is R, question mark. Okay, okay, listen carefully. You have to find R. Here is R. Listen, it R है. N is given, P is given. P R माहिती आहे, N माहिती आहे, पण I माहित नाहीये आणि R काढायचं आहे. आपल्याला 4 पैकी 1 2 3 4 पैकी 3 माहित पाहिजे. मग हा I काढण्यासाठी तुम्हाला A दिलेला आहे. मग जेव्हा if you have given A, use formula for A. A चा फॉर्म्युला वापरायचा. A is equal to P plus I. आधी हा वापरायचा. याच्यामध्ये A ची किंमत टाका 31,000, P ची किंमत टाका 25,000 आणि I असाच. हा प्लस I हा प्लस 25 मध्ये मायनस होईल. हा इकडे वजा झाला, इकडे फक्त I राहिला. 31,000 वजा 25,000. So value of I is equal to 6,000. I मिळालं बघा. आता आपण हा फॉर्म्युला वापरायचा. I is equal to P/N/R upon 100. I ची किंमत भरा 6,000, P ची किंमत 25,000, N is 3, R माहित नाही, you have to find R. ओके, आता 0 0 कॅन्सल करू शकता, पण मी काय करतो बघा, हा R इनच ठेवतो. हा जो खाली भागिले हा गुणिले होईल, डिवाइडचा मल्टिपल होईल, आणि हे जे गुणिले ते भागिले होती मल्टिपलचे डिवाइड होते. म्हणजे हा इकडे बघा 6,000 into 100 and divided by 25,000 into 3. आणि तिकडे कोण राहील? R. कळलं काही? हा भागिले गुणिले झाले, गुणिले भागिले झाले, एवढीच मांडणी केली फक्त मी. पुन्हा पहा, मला A दिल्यामुळे मी A चा फॉर्म्युला लिहिला. A ची किंमत टाकली, P ची किंमत टाकली, मला ऑटोमॅटिकली I मिळाला. आता मी I चा फॉर्म्युला, ते दोनच फॉर्म्युले फक्त I चा फॉर्म्युला घेतला. यात किमती भरणार सगळे आणले. आता हे फक्त काय आहे बघा, 2 0 कॅन्सल, आणखी 1 0 कॅन्सल. बरोबर आहे का? बघा 3 1 3, 3 2 6, 3 0 0 आणि 25 1 25, 25 8 200. संपला विषय. उत्तर लिहून टाकणार. रेट ऑफ इंटरेस्ट इज 8%. इतकं सोपं आहे. इज दॅट क्लिअर? खूप फास्टली झालं ना, पण सोपं आहे एकदम. पहा, याच्यामध्ये विशेष असं काहीच नाहीये. ह्या टाईपची आणखी काही गणित पाहू आपण. बघा आता 73 पानावरचं एक्झाम्पल बघा. मी गणित वाचतो. उन्मेष बॉरोड
बॉरोड म्हणजे व्याजाने घेणे. सम मनी फॉर 5 years म्हणजे इयर्स म्हणजे कोण यन ॲट सिम्पल इंटरेस्ट. द रेट ऑफ इंटरेस्ट इज 9 PCPA म्हणजे कोण आर 9%. इफ ही रिटर्न त्याने रिटर्न केले 70,400 रुपीज ऑल टुगेदर म्हणजे एकत्र त्याने माघारी केले. म्हणजे काय काय माघारी केलं बरं त्याने. जी प्रिन्सिपल होती ती आणि इंटरेस्ट पी आणि आय म्हणजे काय माघारी केलं ऑल टुगेदर शब्द आला तिथे. एकूण त्यांनी माघारी केलं म्हणजे मुद्दल आणि व्याज प्रिन्सिपल आणि इंटरेस्ट हे दोन्हीही सुद्धा त्याने माघारी केलं. मग ज्यावेळेस तो मुदत संपल्यानंतर सगळे पैसे माघारी करतो ती अमाऊंट असते. जर इंटरेस्ट असतं ते शब्द आला असता इंटरेस्ट, पण ते काय म्हणतात रुपीज ऑल टुगेदर ॲट द एंड ऑफ 5 years. 17,400 जे आहे 17,400 ही अमाऊंट आहे. हाऊ मच हॅड ही बॉरोड म्हणजेच त्याने हाऊ मच ही हॅड बॉरोड म्हणजे त्याने किती रुपये घेतले होते, म्हणजे त्याने व्याजाने किती घेतले होते. म्हणजे व्याजाने घेतोय किंवा देते त्या रकमेला आपण काय म्हणतो, व्याजाने घेणाऱ्या आणि देणाऱ्या रकमेला प्रिन्सिपल म्हणतात. सो दॅट मीन्स यू हॅव टू फाइंड प्रिन्सिपल. आता एक गोष्ट लक्षात घ्या, या ठिकाणी ए इज गिवन आहे की नाही. आधी एचा फॉर्म्युला वापरतो. ए इज इक्वल टू पी प्लस आय, बरोबर का. हा फॉर्म्युला वापरायचा. आता या ठिकाणी जेव्हा आपण आता हे गणित इथं ए माहिती आणि पी आणि आय मध्ये कोणीच माहित नाही. बघा बरं, पी पण माहित नाही आय पण माहित नाही. काय माहिती नाही ना माहिती. मागच्या वेळेस काय करणार मग आता याच्यामध्ये तुम्ही एकतर आता आणि दुसरा फॉर्म्युला आपण आधी कच्चं करून बघू. बघा बरं, आय बरोबर PNR भागिले 100. आता याच्या ठिकाणी तुम्हाला आय माहित नाहीये, बरोबर. इथं पी माहित नाहीये, एन माहितीये, एन माहितीये, आर माहितीये. मग आपण असं केलं समजा बरं का, जस्ट आपण ट्राय करूया. ए ची किंमत टाका 17,400, पी आधी आय दोघंही माहित नाही. याच्यावरून हा आय काढू, हा पी माय 17,400 वाजा पी होईल बरोबर आय, बरोबर. आयचं सूत्र वापरू PNR भागिले 100. आयची किंमत टाका 17,400 वजा पी बरोबर पी गुणिले एन किती आहे 5 आणि हा किती आहे 9 भागिले किती 100, बरोबर आहे का. इथपर्यंत काही शंका आहे का. हा भागिले 100 गुणिले होईल मग 100 17,400 वजा पी बरोबर 45 पी, बरोबर आहे का. 9 45 पी. आता या ठिकाणी याने आतमध्ये गुणा म्हणजे काय काय होईल बघा बरं. 17,400 गुणिले 100 म्हणजे त्याच्यावर 2 शून्य, 100 ने आज गुणा 100 पी, बरोबर आहे का. हा पी पण आहे आणि हा वजा पी तिकडे गेला अधिक होईल म्हणजे 45 पी अधिक 100 पी. इकडे 17 वर 4 शून्य तसेच हा 145 पी होईल. 174 वर 4 शून्य 1 गुणिले भागिले होईल 5 ने भागतो बघा. 5 गुणिले 10 5 9 45 5 त्रिक 15 5 चोक 20 5 8 40 आणि 3 शून्य असेच. आणि याला भाग जाईल बघा 348 वर 3 शून्य 29 1 29 खाली राहिले 5 29 गुणे 58 आणि 3 शून्य आहे 1 2 3. म्हणजे मी काय केलं बघा, सरळ सरळ काहीही विशेष असं केलं नाही. मी पुन्हा सांगतो, मला ए दिलाय म्हणून मी एचं सूत्र लिहिलं. सूत्रात किमती मी भरायला लागलो, ए ची किंमत मी भरली बरोबर.
पी ची किंमत मला काढायची आहे अधिक आय पण इथं कुठे दिलेला नाही, तसंच ठेवलं. पण माझ्या लक्षात आलं की मला पी ची किंमत काढायची आहे, बरोबर आहे. मग मी काय केलं, हा अधिक पी इकडे वजा केला, 17,400 वजा पी बरोबर आय, म्हणजे मला ही किंमत मिळाली आय ची, आय बरोबर. मग मी आय चं सूत्र लिहिलं, पी येणारा भागिले 100 आणि आय च्या जागेवर मी 17,400 वजा पी भरलं इन्स्टेड ऑफ आय बरोबर. पी तसाच, एन ची किंमत टाकली 5, आर ची किंमत टाकली 9 भागिले 100, हे झालं 45. हा भागिले 100 कुणीकडे झाला बघा, 100 ने आत बोललं 17,400 त्याच्यावर आहे 2 शून्य वजा 100 पी बरोबर 45 पी. हा वजा 100 पी तिकडे गेल्यावर अधिक झाला, हे असंच 145 पी हे असंच आणि गुणिले 145 भागिले झालं 17,40,000 भागिले 145. याला मी 5 ने भागलं, 5 145 ला 5 ने भागा, 5 गुणिले 10 आणि 5 9 म्हणजे इकडून 29 दिलं आणि 174 वर 4 शून्य त्याला 5 ने भागा, 5 त्रिक 15, 5 चौक 20, 1 शून्य घेतला, 5 8 40, 3 शून्य राहिले, 348 वर 3 शून्य भागिले 29 आणि हा भागाकार मी तुम्हाला आता करून दाखवला. उत्तर आलं 12,000 म्हणजे व्हॅल्यू ऑफ पी. म्हणजेच तुम्हाला त्यांनी विचारलं काय प्रश्न होता, काय हाऊ मच हॅड ही बॉरोड. मग का तुम्ही उत्तर काय लिहिणार, ही बॉरोड 12,000 रुपीज. संपलं. इतकं साधं आणि सोपं गणित होतं. आता बघा प्रॅक्टिस सेट 41 यामध्ये आपल्याला पाच गणित आहेत पहा. पहिलं गणित असं आहे, इफ द इंटरेस्ट ऑन 1,700 रुपीज इज 340, इंटरेस्ट ऑन 1,000 म्हणजे 1,700 रुपयावर इज 340 म्हणजे इंटरेस्ट येतो आय 340 2 years. फाइंड रेट ऑफ इंटरेस्ट बरोबर. आय म्हणजे आयचं सूत्र द्यायचं पी एन आर, पी इंटू एन इंटू आर. आय किती आहे 340. बघा आयच्या जागी आय भरला, पी 1700, एन 2, आर तसाच, पी भरला, एन आर तसाच आणि भागिले 100. मला आर काढायचा आहे, सगळे इकडे हाकून द्या. 340 गुणिले 100 आणि भागिले 1700 गुणिले 2. 100 इकडे गुणिले होईल आणि 1700 आणि 2 भागिले होईल आणि इकडे राहिला आर बरोबर. आता या ठिकाणी 2 ने भागू, बे 1 बे, बे 7 14, बे 0 0 आणि ही 17 1 70 आहे, 17 10 170. उत्तर आलं बघा. काहीच नाही, सूत्रात किमती भरल्यात, पक्षांतर केले, भागिलेचं गुणिले, गुणिलेचं भागिले आणि इथे अंतिम लढाई केली, भाग दिलाय काळजीपूर्वक आणि उत्तर 10 आलं. उत्तर आहे बघा आपलं 10% 4 नंबरचं. तर अशा पद्धतीने आपल्याला गणित सोडवता आली पाहिजे. दुसरं उदाहरण भागातलं काय, दुसरं एक्झाम्पल, इफ इंटरेस्ट ऑन 3,000 रुपीज, इंटरेस्ट ऑन कशावर 3,000 रुपयावर, इट इज द पी. किती आहे इंटरेस्ट 600. At a certain rate for a certain number of years, what would be the interest beyond? आता certain rate माहित नाही आणि नंबर ऑफ इयर्स एन पण माहित नाही बरोबर, दोघं माहित नाही, नका का माहिती असं. व्हॉट वुड बी द इंटरेस्ट ऑन म्हणजे पी इज गिवन. पुढची ओळ बघा, व्हॉट वुड बी द इंटरेस्ट ऑन 1,500, पी इज इक्वल टू 500 रुपीज अंडर द सेम कंडिशन. म्हणजे सेम कंडिशन म्हणजे काय, आर आणि एन. वाटलंच तर आपण काय करू, आर आणि एन दिलेच नाहीये, आर ला एक्स मानू आणि एन ला वाय मानू, म्हणजे आर एक्सच आहे आणि एन वायच आहे. आणि तुम्हाला विचारलं व्हॉट वुड बी द इंटरेस्ट, सो यू हॅव टू फाइंड आय.
परत वाचतो बघा मी ते गणित. इफ द इंटरेस्ट ऑन 3000 रुपीज, 3000 वर म्हणजे पी 3000, इंटरेस्ट 600, सर्टन रेट माहित नाही म्हणून एक्स फॉर सर्टन नंबर ऑफ इयर्स एन इज इक्वल टू वाय. व्हॉट वुड बी द इंटरेस्ट म्हणजे आय इज इक्वल टू क्वेश्चन मार्क ऑन 1500 म्हणजे पी इज इक्वल टू 1500. आणि सेम कंडिशन म्हणजे आर आणि एन काही नाही, आपण आय सूत्र वापरा, पी एन आर अपॉन 100. आय ची किंमत 600, पी 3000, एन वाय आणि आर एक्स. कळलं का इथपर्यंत? चला हा भागिले 100 गुणिले होईल, भागिले गुणिले झाला, गुणिले भागिले झाला, तिकडं राहिला वाय एक्स म्हणजे कोण राहिलं एक्स वाय. 1 2 1 2 आणखी एक शून्य गेला, 3 दुने 3 0 0. एक्स वाय बरोबर किती आलं? सूत्रात किमती भरल्या, पक्षांतर केलं आणि मी एक्स वाय ची किंमत किंवा नका येणार असंच ठेवा, येणार ची किंमत मिळेल, काय करत नाही एक्स वाय लिहायची. पण तुम्हाला सर्टन म्हटलंय म्हणून मी तसंच ठेवलं, ते सेम आहे ना दोन्हीकडचं. परत पुन्हा आय सूत्र वापरा, आय ची किंमत काढायची आहे तुम्हाला, पी 1500 बरोबर, एन वाय आणि आर एक्स आहे भागिले 100. बघा 1500 गुणिले हा वाय एक्स म्हणजे एक्स वाय किती आहे 20. दोन शून्य कॅन्सल, 150 गुणिले 2, इंटरेस्ट आला 300 रुपये. किती सोपं आहे. फक्त सर्टन त्यांनी जे म्हटलं ना, सर्टन रेट ऑफ आणि सर्टन नंबर ऑफ इयर्स, सर्टनला मी एक्स आणि वाय मानले. सरळ फक्त ते दोनच सूत्राचा खेळ आहे सगळा, आयचा आणि एचा. आयचं सूत्र वापरलं, आयची किंमत टाकली, पी ची किंमत टाकली, एन आर त्याच्यावरती एक्स वाय टाकली, सोडवलं, मी एक्स वाय ची किंमत काढली. आता त्यांनी परत प्रिन्सिपल 1500 दिली, आर तासात एन तासात आणि आय काढायला सांगितलं. परत आयचं सूत्र वापरलं, त्यात किमती भरल्या, 1500 गुणिले वाय गुणिले एक्स भागिले 100, 1500 तसंच वाय एक्स म्हणजे 20 भागिले 100, उत्तर 300 आलं. 300 आहे का ते बघा बरं, पहिलंच आहे पहिला आकडा. आता तिसरा प्रश्न, ज्यावेळेस डिपॉझिटेड, बघा डिपॉझिट केलेले आणि बॉरोड म्हणजे कर्जाने घेतलेले, दोन्हीला पण पी म्हणतात. 12,000 रुपये, पी इज इक्वल टू 12,000. Rate of 9 PCPA, so R is equal to 9% in a bank for some year and withdraw his interest every year. बघा काही वर्षासाठी भरले आणि withdraw his interest every year, प्रत्येक वर्षाला त्याचं व्याज काढून घेतलं. withdraw म्हणजे काढून घेणे. At the end of the period, शेवटी वर्षाच्या, he had received altogether 17,400 rupees. वर्षाच्या शेवटी त्याला एकूण 17,400 रुपये मिळाले. फॉर हाऊ मेनी, बघा फॉर हाऊ मेनी इयर्स ही हॅड डिपॉझिटेड हिज मनी. किती वर्ष, किती वर्ष त्यांनी ते रक्कम व्याजाने, सॉरी ही हॅड डिपॉझिटेड, त्यांनी किती वर्ष रक्कम भरली बरं व्याजासह, त्याला एकूण म्हणजे किती वर्षात त्याला व्याजासह एकूण 17,400 रुपये मिळतील असं म्हणतात ते. म्हणजे अमाऊंट इज देअर 17,400 बरोबर का. आता हाऊ मेनी इयर्स, सो एन इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आता या ठिकाणी जर आपल्याला म्हणजे नीट काळजीपूर्वक पहा बरं का. आता किती 41 मधलं आपलं किती चाललंय, तिसरं एक्झाम्पल चाललंय 41 मधलं. आता तिसऱ्या गणितामध्ये पहा बरं का, ए इज गिवन, सो ए इज इक्वल टू, लगेच याचं सूत्र वापरायचं, 17,400 बरोबर पी ची किंमत 12,000 अधिक आय, हा 12,000 वजा होईल, 17,400 वजा 12,000 म्हणजे आय आला 5,400. आता आयचं सूत्र वापरायचं,
आय ची किंमत टाका 5400, पी ची किंमत टाका 12000, एन ची किंमत माहित नाही, आर किती 9 आणि भागिले किती 100. संपलं ना कधी हे भागिले गुणिले होईल भागिले होईल. सो व्हॉट यू विल गेट 5400 गुणिले 100 भागिले 12000 गुणिले 9 बरोबर. 1 2 1 2 1 0 0 घ्या बरोबर. 9 1 9 9 सक 54 9 0 0 आणि 12च्या मागे 60 आहे बघा. 12 5 60 सरळ सरळ प्रश्न होता बघा. म्हणजे याच्यामध्ये विशेष असं काही नाही. या टाईपचे एक्झाम्पल आपण सोडवलं होतं. आता बघा 5व्या मध्ये सेम गणित बघा. पी दिलाय बघा. पी कुठं दिलाय बघा. सेम गणित नाहीये याच्यामध्ये. बघूयात आपण आता चौथं. या टाईपचे एक्झाम्पल मग सोडून दिलं होतं मी. लताबेन borrowed some money from a bank at the rate of 10 PCPA. 10 PCPA म्हणजे 10%. Interest for 2.5 years. 2.5 म्हणजे 2.5 वर्ष. If she paid 10,250 rupees at total interest, she paid 10,250 rupees as total interest. So I is equal to how much money she borrowed. म्हणजे borrowed असेल, इन्व्हेस्ट असेल तर ते पी. मग आय दिलेला आहे म्हणजे पी इंटू एन इंटू आर अपॉन 100. आयची किंमत 10,250, पी ची किंमत माहित नाही, एन ची किंमत 2.5, आर ची किंमत बघा सूत्रात आर टाकलाय, एन टाकलाय, पी तसाच भागिले 100. हा ना सगळीकडे हा भागिलेचा गुणिले झाला आणि दोघं जण भागिले झाले बरोबर. आता काय करणार, पुण्याचं काम करणार म्हणजे पॉइंटला काढून टाकणार. काय होईल बघा बरं. 10,250 गुणिले 100 भागिले 25 गुणिले 10. पॉइंट एक घसरता म्हणजे वर 10 रे म्हणून आणखी 10 आहे. हा 10 कसा आला कळलं का. पॉइंट एक घसरलं म्हणून एकावर एक शून्य दिला. आता काटाकाटी करा, शून्य गेला, 25 100 आणि पी बरोबर 10,250 गुणिले 4. फक्त गुणाकार करून लिहायचं आहे तुम्हाला. उत्तर मिळून जाईल 0 4 220 4 8 2 10 4 1 4. सो पी इज इक्वल टू 41,000. अशा पद्धतीने आता 5व्यातलं पहिलं जे सोपे आहे ते तुम्हाला समजावून सांगतो. पहा 5व्यातलं पी दिलाय, पी दिलाय बघा. पी भरा, आर भरा, एन भरा, तुम्हाला मिळेल आय. आणि आय मिळाल्यावर ए इज इक्वल टू पी प्लस आय. यू कॅन इझिली सॉल्व दॅट एक्झाम्पल. कळलं का. पहिलं गणित तुम्ही सहज सोडू शकाल. आता दुसरं गणित बघा. दुसऱ्या गणितात काय दिलंय. आर दिलाय 6, एन दिलाय 4 आणि आय दिलाय तुम्हाला काढायचं आहे पी आणि ए बरोबर. मग आय चं सूत्र आहे का आपल्याला. पी एन आर अपॉन 100. चला आय भरा 1200, पी माहित नाही, एन भरा, आर भरा अपॉन 100. आणा नाही तर चला 100 गुणिले होईल आणि 4 आणि 6 भागिले होईल बरोबर आहे. 6 1 6 गुणिले 12 हे दोन शून्य असेल. 4 25 1 शून्य असेल. 50 गुणिले 100 म्हणजे हे होईल 5,000 रुपये. आणि आता सूत्र काय. ए बरोबर पी प्लस आहे. पी टाका 5,000 आणि आय तुम्ही काढले 1200. एकदम सोपं साधं गणित. थोडंसं फास्ट घेतलं. तिसरं पी दिलाय 8,000, आर दिलाय 5, आय दिलाय 800. तुम्हाला काढायचं आहे एन आणि ए. काय दिलाय आय. किती टाका आय. पी 8,000, एन माहित नाही, आर 5. सगळे इकडे आणले भागिलेचं गुणिले होईल आणि हे
8,000 5 भागिले होईल 1 2 1 2 शून्य गेले आणखी एक शून्य गेलं 8 10,000 5 1 5 5 2 10 संपलं एन आलं. आता तुम्हाला अमाऊंट विचारली ए इज इक्वल टू पी प्लस आय. पी माहिती आहे आणि आय पण माहिती आहे 8,800. म्हणजे सोपं गणित होतं एकदम. चौथं म्हणजे जी सोपी आहे ती तुम्ही करू शकता ना. चौथं बघा आर दिलाय 5 आय दिलाय 6,000 आणि ए दिलाय 18,000. तुम्हाला काढायचंय एन आणि पी. थोडस डोकं चालवायचं बघा. आय माहिती आहे ए माहिती आहे मग एचं सूत्र आधी पी प्लस आय. चला ए टाका 18,000 पी माहिती आहे ना नाही आय माहिती आहे 6,000. हा अधिक प्रवास होईल 18 तून 6 गेले म्हणजे 12,000 बघा. आता पी आयचं सूत्र वापरायचं. आयची किंमत किती आहे 6,000. पी ची किंमत आताच काढली आपण 12,000. एन माहित नाही आर 5 आहे. हे भागिले गुणिले करा गुणिले भागिले करा एन मिळून जाईल. आणि लास्ट अँड बेस्ट एक्झाम्पल शेवटचं गणित आर दिलाय 2.5 म्हणजे 2.5. एन दिलाय 5 आणि आय दिलाय 2400. काय काढायचंय पी आणि ए. अशा प्रकारचं गणित मगाशी सोडून दिलं बघा. दोघंही विचारले की नाही मग आय दिलाय ना मग आयचं सूत्र वापरतो पी एन आर भागिले 100 आय 2400. सॉरी छोटं सूत्र वापरायचं ए बरोबर पी अधिक आय. ए माहित नाही पी पण माहित नाही आय माहिती 2400 बरोबर. आता काय करायचंय हे कळतंय का बघा. पॅरल सूत्रात चला आय बरोबर पी एन आर भागिले 100 आय ची किंमत 2400 पी माहित नाही एन किती 5 आर किती 2.5. अरे हे सूत्र आधी वापरूया बघा. भागिले गुणिले होईल आणि 5 गुणिले 2.5 भागिले होईल. परत पॉइंट हटवून द्या. एक घर सरकलं म्हणून वर 10 द्या. 25 चौक 100 5 गुणिले 10 म्हणजे 2400 गुणिले 8. हा झाला पी 19,200 बरोबर आहे का बघा. आणि इथे भरा 19,200 अधिक 2400 बेरीज करा यू विल गेट 8. ठीक आहे. अशा पद्धतीने आपलं हे प्रकरण या ठिकाणी संपलेलं आहे. अतिशय सोपं प्रकरण होतं. एकूण एक गणित आपण सोडून घेतलेले आहे. या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.